की मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपये प्रति हेक्टर सांगितलेला पीक विमा, मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 5,000 कोटी रुपये मिळणारा पीक विमा गेला कुठं? लाजा वाटत नाही तुम्हाला सरकार म्हणून? जो मातीतून मोती पिकवतो त्याच्या ताटात माती घालवण्याचं काम तुम्ही करता. ते 7-8 हजार करोड रुपये न मिळण्याचं कारण हा देवेंद्र फडणवीस आहे. पण तुमच्या पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण आमच्या छात्या कमी पडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांच्या. जर तो पीक विमा मिळणारच नसेल तर मग त्या पीक विमा काढण्यासाठी आम्ही पैसे का खर्च करावे? कुठं फेडाल देवेंद्र फडणवीस तुम्ही हे पाप? फक्त सत्ता उपभोगण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी असल्या पद्धतीचे धंदे, घाणेरडे धंदे देवेंद्र फडणवीस तुम्हाला करायला शोभतात का? महाराष्ट्राच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात खोटारडा मुख्यमंत्री म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस आहे. आतापर्यंत तुम्हाला किती पीक विमा मिळालाय? तर घंटा मिळालाय. मात्र याच मुख्यमंत्र्यांनी जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन 32,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं. ते पॅकेज घोषित करत असताना यांनीच सांगितलं की हेक्टरी 17,500 रुपये एवढा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याप्रमाणे शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे. प्रत्यक्षात पीक विमा किती मिळाला? जर विधानसभेमध्ये माननीय कृषी मंत्री यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार फक्त 1,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना 2025च्या पीक विम्याचे मिळाले आहेत. मग प्रश्न पडतो की मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपये प्रति हेक्टर सांगितलेला पीक विमा, मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 5,000 कोटी रुपये मिळणारा पीक विमा गेला कुठं? दुसरीकडे कर्जमाफीच्या चर्चेमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये शेतकऱ्याला, शेतकरी नेत्यांना अडकवून ठेवणारा हा मुख्यमंत्री दुसरीकडे 32,000 कोटीचं जे पॅकेज घोषित केलं होतं त्या पॅकेज पैकी प्रत्यक्ष किती खर्च झाले हे त्यांनी सांगितलं पाहिजे. 15,000 कोटी रुपये सुद्धा खर्च झालेले नाहीत. मात्र लोकांचा रोष, शेतकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी तुम्ही 32,000 करोड आणि 35,000 करोड अशा आकडेवारी सांगता. तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? कुठं फेडसाल तुम्ही हे पाप? फक्त सत्ता उपभोगण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी असल्या पद्धतीचे धंदे, घाणेरडे धंदे देवेंद्र फडणवीस तुम्हाला करायला शोभतात का? उद्याचे पंतप्रधान म्हणून घेता तुम्ही स्वतःला आणि असले धंदे करता शेतकऱ्याच्या बाबतीत. जो एका दाण्याचे 1000 दाणे करतो, जो मातीतून मोती पिकवतो त्याच्या ताटात माती कालवण्याचं काम तुम्ही करता. जो दुसऱ्याच्या ताटात अन्न टाकतो त्याच्या ताटात तुम्ही माती कालवता. लाजा वाटत नाहीत तुम्हाला सरकार म्हणून? 1,550 कोटी रुपये आणि कृषी विभागाच्या मते अजून त्याच्यामध्ये ज्या कंपन्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत त्या वापस आल्यानंतर फार झालं तर त्याच्यामध्ये 100-150 करोड रुपये ऍड होतील. म्हणजे 1,600, 1,700, 1,800 करोड पर्यंत जाईल. कुठे राहिला 2025च्या खरीपचा 5,000 कोटीचा दावा आणि कुठे राहिले तुमचे 1,550 कोटी रुपये? लाजा नाही वाटत? दुसरीकडे यांनी काय सांगितलं, जेव्हा ट्रिगर काढले पीक विम्याचे ट्रिगर काढल्यानंतर याच बोल बच्चन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये किंवा मीडियाशी बोलताना सांगितलं की या 1 रुपयात पीक विमा योजना किंवा ट्रिगर असलेली पीक विमा योजना याच्यामुळे खूप घोळ होत होता, म्हणून आम्ही ती योजना बंद केलेली आहे आणि नवीन सुधारित पीक विमा योजना आणलेली आहे आणि तो जो पैसा आहे ते 5,000 कोटी रुपये आम्ही कृषी समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करतो आहोत. फुटकी कवडी सुद्धा गुंतवणूक केलेली नाही. हे मी म्हणत नाही तर राज्याचे माजी अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची माहिती आहे, ज्यांनी ही विधान भवनामध्ये म्हटली आहे. जी स्क्रीनवर मी तुम्हाला अॅग्रोवनची बातमी दाखवतोय त्यामध्ये ते स्पष्ट म्हणतात की 1 रुपयात पीक विमा योजनेचे आणि ट्रिगरचे काढलेले पैसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 5,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही कृषी समृद्धीमध्ये गुंतवतोय. फुटकी कवडी सुद्धा गुंतवलेली नाही. ही यांची परिस्थिती आहे. हे खोटारडे आहेत. यांना फक्त सत्ता हवी आहे. यांना बाकी शेतकरी मेला तरी त्याचं काही घेणं देणं नाहीये. दुसरं यांचं सगळ्यात मोठं खोटं मी तुम्हाला आत्ता सांगतो की हे म्हणतात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, 36,000 कोटी रुपये कर्जमाफीला लागणार. पूर्ण खोटं आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळत नाही आणि तोपर्यंत किती शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतली आणि किती रुपयाची कर्जमाफी करावी लागली याची आकडेवारी समोर येत नाहीत. पण नरेटिव्हची फॅक्टरी आहे. कुठं फेडाल देवेंद्र फडणवीस तुम्ही हे पाप? मी ही आकडेवारी दिली, याला कुणीही चॅलेंज करू शकतं. ही शासनाची अधिकृत आकडेवारी आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे 2024 मध्ये ट्रिगर असलेला पीक विमा योजना होती
त्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर पोटी 2700 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. मात्र या वर्षी कुठलाही ट्रिगर नव्हता. प्रचंड अतिवृष्टी आली, ओला दुष्काळ आला, घरादारात पाणी गेलं, गोठे वाहून गेले, जनावरं वाहून गेले, जमिनी खरडून गेल्या. हे सगळं झाल्यानंतर जर ट्रिगर असते तर त्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती एवढ्या ट्रिगर पोटी शेतकऱ्यांना 7 ते 8 हजार कोटी रुपये मिळाले असते. ते 7-8 हजार करोड रुपये न मिळण्याचं कारण हा देवेंद्र फडणवीस आहे. हे लक्षात घ्या. हे महायुती सरकार आहे, हे लक्षात घ्या बरं का. आणि या वर्षी सुद्धा ट्रिगर नसलेलीच पीक विमा योजना यांनी आणलेली आहे. जर तो पीक विमा मिळणारच नसेल तर मग त्या पीक विमा काढण्यासाठी आम्ही पैसे का खर्च करावे याचं सुद्धा उत्तर मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. आणि हे बघा, घडा तुमचा भरणार आहे. शेतकरी एकदा पेटला ना तर तुमच्या बापाकडनं तो इजायचा नाही, लक्षात ठेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढा खोटेपणा करून शेतकऱ्यावर अन्याय करणं बरं नाही. आम्ही शेतकऱ्यांची पोरं जर का रस्त्यावर उतरलो ना, तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे गृह विभाग आहे, माझ्याकडे पोलीस आहे, पण तुमच्या पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या कमी पडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांच्या. हे लक्षात ठेवा. आणि हे बघणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतो की हे शेतकरी राजा, उठ मर्दा उठ, आवळून घे मूठ आणि हा या सरकारच्या टाळक्यात पायामधला बूट. धन्यवाद.